कोंबडा आरवला, त्यामुळे शंकर व पार्वती तिथेच थांबले. त्यामुळे सर्व सभा बरखास्त झाली. घोडगिरी देवाला शोधण्यासाठी देवाच्या आडवे गेला. देवा, तुम्ही आम्हाला निमंत्रण दिलं, पण तुम्ही नाही आलात. त्यावर शंकर देव बोलू लागला. माझ्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी कोंबडा आरवेल त्याला तिथं स्थान. नियम सर्वांसाठी सारखाच. यावर घोडगिरी देव बोलू लागला. देवा, सर्व देव निघून गेले, पण माझं स्थान आता कुठे? त्यावेळी शंकर देव बोलू लागला. करवीर काशीत अमर जागा तुझी. कोल्हापूर महात्म्यात धनगरी धर्माची पहिली गादी तुझी. असं बोलून देव उठून उभा राहिला. उजव्या पायाच्या अंगठ्यात खडा धरला, मावळता पुढा केला आणि खडा झुकारला. जिथं खडा पडणार तिथं तुझी महिमा वाढणार, देवपणा घडणार, जगात तुझा झेंडा मिरवणार. घोडगिरीनं बोल रोखून घेतला आणि घोड्यावरती बसला. येता येता पंचगंगा नदीच्या तीरावर आला. हे 7 जणी बहिणींनी पाहिले आणि त्याच्या आडव्या गेल्या. त्या विचारू लागल्या, गेलतास कुठे? कुणीकडे चाललास? देव बोलला, चाललो माझी गादी स्थापन करायला. दादा, चल आमच्या घरवड्याला. देव म्हणाला, आता बहिणींनो येत नाही. 3 वर्षातून एकदा येईन तुमच्या भेटीला. चिळी काकणाचा, हळदी कुंकवाचा, खणा